कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकचे उमेदवार मागे घ्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी. तर आमचे प्रवक्ते यावर उत्तर देतील. आदित्य ठाकरेंचं उत्तर. विधान परिषदेच्या 4ही जागा पारंपरिक मतदारसंघ असल्यानं जाहीर केले. हवं तर मी पटोलेंना फोन करतो. काँग्रेसच्या नाराजीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा अजित पवारांना फोन. अमोल मिटकरींचा दावा. तर आपण शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांसोबतच राहणार. सोनवणेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. बारामतीत युगेंद्र पवारांच्या जनता दरबारात शरद पवारांची उपस्थिती. विधानसभा निवडणुकीत बारामतीतून युगेंद्र यांना तिकीट द्या. कार्यकर्त्यांची आग्रही मागणी. मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं. सकल मराठा समाजाचं आवाहन. नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरुवात करणार. गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव. मनोज जरांगेंचा आरोप. 4 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगेंचा उपचार घेण्यास नकार. मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेत अस्वस्थता. राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक. बैठकीमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता. सेवकात मीपणा नको, अहंकार नको. सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या. सेवक अहंकारी असेल तर त्याला सत्तेवरून खाली खेचा. संजय राऊतांचं मोहन भागवतांना आवाहन. दुष्काळ आणि शेतमालाला भाव नसल्यानं सरकारनं कर्जमाफी करावी. काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी. उजनी धरणाची पाणी पातळी 4% वाढली. तर जोरदार पावसामुळे पंढरपुरातील येवती तलाव 2 दिवसात 80% भरला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.